त्यामुळे शिवतीर्थ आणि सदा सरवणकर यांच्या घरी दोन्ही पक्षांच्या प्रमुखांमध्ये चर्चा होत असल्याचं पाहायला मिळत आहे। समाधान सरवणकर हे स्वतः आपल्या वडिलांच्या वतीनं प्रस्ताव घेऊन चर्चा करण्याचा प्रस्ताव घेऊन गेलेले होते, परंतु अजूनही या चर्चेत नेमकं काय घडलं हे समोर आलेलं नाहीये। ज्या पद्धतीची माहिती समोर येते आहे त्यानुसार वेळेची मर्यादा संपत आली। आता आपण बघतोय की सदा सरवणकर हे बाहेर आलेले आहेत। सदा सरवणकर हे आता काही मिनिटात आपली भूमिका स्पष्ट करतील। मुख्यमंत्र्यांची त्यांनी भेट घेतलेली होती आणि या भेटीनंतर आता आपण बघतोय की सदा सरवणकर थोडंसं थांबवते, सदा सरवणकर बोलतात। सर सर क्या फैसला लिया, क्या फैसला लिया? आप लाइव है जानना चाहती है। तुम्ही तुमचं ठरवा। सन्माननीय राजसाहेबांना भेटायला माझा मुलगा आणि माझे 4 पदाधिकारी हे भेटायला गेले होते आणि त्यांनी वेळ मागितली होती की बाजूलाच पप्पा आहेत ते आपल्याला भेटू इच्छितात आणि निवडणुकीच्या बाबतीत बोलू इच्छितात। तर त्यांनी सांगितलं मला काहीही बोलायचं नाही, तुम्हाला मागे घ्यायची असेल तर घ्या नाही तर लढा। त्यामुळे कुठलंही त्या पुढचं बोलणं झालं नाही, त्यांनी भेटसुद्धा नाकारली आणि मला असं वाटतं त्यामुळे आता निवडणूक लढवणं म्हणजे आता माघार नाहीच का सदा साहेब, आता माघार नाहीच का? आता एक लक्षात ठेवा की मला कुठेतरी जाऊन विनंती करायची होती पण ती भेटच नाकारली। त्यानंतर माझ्यासारख्याने काय करायला पाहिजे? मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, आपल्यातलाच आहे। माझी इच्छा अशी होती त्यांच्याशी बोलून काही समीकरणं समजवावीत, पण ते म्हणाले मला भेटायचं नाही, तुम्हाला जे काय करायचं उभं राहायचं ते उभं राहा। सर हिंदी में जानना चाहेंगे मुलाकात में क्या कहेंगे? हिंदी में जानना चाहेंगे मुलाकात के बाद क्या फैसला, क्या आखिरी फैसला क्या? सर हिंदी में जानना चाहेंगे सर। नहीं, मेरा लड़का समाधान, कुणाल वाडेकर, अजय कुसुम और संदीप देवड़ेकर ये मेरा प्रमुख पदाधिकारी उनके राज साहब के पास गए थे। राज साहब का हम लोग बहुत इज्जत करते हैं और उन्होंने बताया कि मुख्यमंत्री महोदय ने इस बारे में आपसे चर्चा करने के लिए बोला है। आप जैसा भी बोलेंगे वो हमको डिसीजन मंजूर है, लेकिन उन्होंने बताया कि मुझे मिलना ही नहीं है और आपको अगर खड़ा रहना है तो आप खड़ा रहो। मला वाटतं विषय संपलेला आहे आणि मी निवडणूक लढवणार आहे, कारण जर भेटच मिळणार नसेल तर मला असं वाटतं उम्मीदवार म्हणून मैं अगर विड्रॉ नहीं कर रहा हूँ, अगर राज साहब मुझे नहीं मिल रहे तो मैं क्या करूँ? मुझे लड़ना ही पड़ेगा। एक तर गोष्ट खरी आहे, मी महायुतीचा उमेदवार म्हणून रिंगणात आहे। महायुती म्हणून सर्वच पाठिंबा देतील असा विश्वास आहे। वैयक्तिक मैत्रीपोटी जर कोणी काही बोललं असेल तर मला असं वाटतं काही दिवसात ते वातावरण निवळेल आणि महायुतीचा जाईल पाळला जाईल, मला खात्री आहे। नाही, आम्ही एक हात नाही, आम्ही दोन्ही हात पुढे केले होते। राजसाहेब जे सांगणार ते आम्ही ऐकायच्या मनस्थितीत होतो
ते जे आदेश देतील त्या आदेशाप्रमाणे वागायचं ठरवलं होतं, पण त्यांनी भेटच नाकारली. कारण ही जी भेट घ्यायला सांगितली होती ती राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या मनात सुद्धा तसंच होतं की कुठेतरी कॉम्प्रोमाइज करून हे संपलं पाहिजे, पण त्यांनी भेट नाकारली आणि सांगितलं तुम्हाला उभं राहायचं असेल तर उभं राहा, मला कोणाशी बोलायचं नाही. हे मतदार ठरवतील. निवडून यायच्या पूर्वी असं असेल तर पुढे काय करायचं हे मतदार ठरवतील. अजून सुद्धा जर त्यांनी अर्ध्या तासापूर्वी या ठिकाणी आलोय, विनंती करायला माझा मुलगा गेलाय, त्यांनी जर मला सकारात्मक काही भेट दिली असती आणि बोलले असते तर राजसाहेब हे आमचे आदरणीय नेते आहेत, आम्ही त्यांचा मान सन्मान निश्चित केला असता. पण त्यांनी भेटच नाकारली, मला बोलायचंच नाही म्हणून सांगितलं, तर मी काय करू शकतो सामान्य माणूस. 5 मिनिटं आपणच इथे अर्धा तास आहात. महायुतीचे जे नेते आहेत ते संवाद साधतील का? कारण एकीकडे भाजपने पाठिंबा दिलेला आहे, तसे मैत्रीपूर्ण संबंध, कौटुंबिक संबंध आहेत. मी महायुतीचा उमेदवार आहे आणि त्यामुळे पूर्ण मला खात्री आहे महायुतीचे सर्वच्या सर्व नेते हे महायुतीचा उमेदवार म्हणून मला पाठिंबा देतील. टाइम नहीं दिया उन्होंने. स्पष्ट झालेलं आहे. दादर माहीम मतदारसंघातनं माघार घेणार नाही असं सदा सरवणकरांनी स्पष्ट केलंय. त्यांनी राज ठाकरेंची भेट मागितली होती, राज ठाकरेंनी ही भेट नाकारली. तुम्हाला लढायचं तर लढा, अर्ज मागे घ्यायचा तर मागे घ्या, पण मला आता कुणाशी बोलायचं नाही, भेटायचं नाही असं राज ठाकरेंनी म्हटल्याचं सदा सरवणकरांनी सांगितलं. शेवटच्या 1-2 तासामध्ये खूप सुपरफास्ट पद्धतीनं घडामोडी घडल्या या मतदारसंघाच्या बाबतीत. आधी मुख्यमंत्र्यांनी फोन केला सरवणकरांना, त्यानंतर ते वर्षा निवास. आपण राजसाहेबांना विचारा, आमच्यासाठी आदरणीय नेते आहेत ते. इतके दिवस जर आपण बघितलं, बिनशर्त पाठिंबा असेल किंवा थेट त्यांचे महायुतीतील नेत्यांसोबतचे संबंध असतील, आता हा विरोध कशासाठी? अरे मी बसतो पाहिजे तर बसतो. सर काय सांगाल? कारण राज ठाकरेंची अगदी शेवटच्या टप्प्यात तुम्हाला चर्चा करावी लागली. आमची अशी इच्छा होती हा सगळा जो विषय हा सामोपचाराने संपावा म्हणून माझा मुलगा आणि माझे खास 3 पदाधिकारी कुणाल वाडेकर, अजय कुसुम, संदीप देवळेकर हे चर्चा करायला गेले होते आणि वेळ मागायला गेले होते. त्यांनी जर वेळ मागितली असती तर मी अर्ध्या मिनिटात तिथे पोहोचू शकलो असतो, पण त्यांनी साहेबांनी वेळ नाकारली आणि त्यांनी सांगितलं ज्याला उभं राहायचं ते उभे राहा. कुठेतरी ज्या पद्धतीनं तुमच्या माहीमच्या उमेदवारीवरनं प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं, मिठाचा खडा युतीमध्ये पडला, युतीचे जे नेते आहेत, भाजपचे नेते थेट अमित ठाकरे यांचं समर्थन करतात. हे मैत्रीचे संबंध आहेत काही लोकांचे, पण महायुती म्हणून महायुतीचा धर्म आम्ही पाळू असं फडणवीस साहेबांनी सांगितले आणि मला असं वाटतं मी जो उमेदवार आहे हा महायुतीचा आहे. मुळातच तुम्ही ज्या वेळेला त्यांची भेट नाकारलेली आहे, आधी काही मिनिटं आता मी नाही नाकारली, तुमची भेट त्यांनी नाकारलेली आहे, शेवटचा काही वेळ बाकी आहे, अंतिम टप्प्यामध्ये ही चर्चा होत असताना महायुतीच्या नेत्यांनी मध्यस्थी करायला हवी होती असं नाही वाटत का? शिंदे साहेबांची इच्छा होती हा सामोपचाराने संपावा आणि म्हणूनच मी त्यांना जी काही समीकरणं आहेत ती जाऊन समजावून सांगणार होतो आणि राजसाहेब जे काही निर्णय देणार होते ते आम्ही ऐकणार होतो, पण राजसाहेबांनी भेटच नाकारली. त्यामुळे काय करणार, शेवटी तिरंगी लढतीचा काय परिणाम होईल? सदा सरवणकर निवडून येईल, तो घराघरात, दारात, वाडीत, चाळीत आपण बघाल की ते त्याचं काम आहे. त्यामुळे मला असं वाटतं निवडून यायला काही अडचण नाही. धन्यवाद. आमचे संवाद साधला. निवडणुकीमध्ये काही अडचण येणार नाही अशी भूमिका सदा सरवणकर यांनी व्यक्त केली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिनसह सुस्मिता वदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तर या मतदारसंघात